आमदार बच्चू कडू यांना नाशिक आणि जिल्हा सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। 24 जुलै 2017 मध्ये सरकारी कामात अडथळा आणत बच्चू कडू तत्कालीन नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले होते। शिवीगाळ करत कडू यांनी अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारल्याचा आरोप होता। दरम्यान या प्रकरणी काही वेळातच कडू यांना 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झालेले आहेत। कर्डिले यांना 10 मतं तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना 9 मतं मिळाली तर 1 मत बाद झालं। जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे पिता पुत्रांची खेळी यशस्वी झाल्यानं अजित पवार यांना नगरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा दणका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे। अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांच्या निधनानंतर बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं। मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी मॅरेथॉन बैठक घेतली आणि या बैठकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपद देण्याचं ठरलं। महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं घुले यांचा विजय निश्चित मानला जात होता। मात्र ऐन वेळेस राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्या खेळीमुळे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा विजय झाला। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना 9 मध्ये तर भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना 10 मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आजही विखे पॅटर्न चालतो यावर शिक्कामोर्तब झालंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि मला 10 मतं दिले, ह्या मतदाराचे मनापासून सगळ्यांचे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आभार मानतो। परंतु आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी आज पडली ही मी सुद्धा मान्य करण्याचं काम करतो। पुण्यात तालमीमध्ये सराव करताना पैलवान स्वप्नील पाडाळे याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। पुण्यामधील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनामध्ये सराव करत असताना त्याचा मृत्यू झालाय। कुस्तीच्या मैदानात सपाट्या मारत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं लाल मातीमध्ये स्वप्नीलनं अखेरचा श्वास घेतला। दरम्यान रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच स्वप्नीलचा मृत्यू झालेला होता।